ही आहे गिलक्यात. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये गिलकी म्हटली जाते. गिलकी स्वच्छ धुवून घेणे पाण्याने, नंतर शेंगदाणे भाजून घेणे. कढई ठेवली आहे. आता थोडं तेल टाकलं आहे. आता मीठ टाकू. त्याला मिठात चांगले गिलकी वाफेवर शिजवून घेणे 2 मिनिटासाठी. तिखट टाकले आहे. त्यानंतर झाकण ठेवून शिजवणे. थोडी वाफेवरच तडकानंतर देणे. बारीक गॅसवर शिजवणे वाफेवर. आमच्याकडे काशीच्या ताटल्या जास्त वापरल्या जातात नाशिक जिल्ह्यामध्ये. वाफेवर शिजून झाले आहे. आता त्यानंतर ताटलीमध्ये काढून घेणे. त्यानंतर थोडंसं तेल टाकणे. ताटलीत काढून घेणे. आता तेल टाकणे. तेल गरम होऊ देणे. गरम झाल्यानंतर राईचा तडका देणे. भाजीला स्वाद जास्त चांगल्या प्रकारे येतो बघा. तळून झाले. आता मसाला टाकणे. मिक्सरमध्ये दळून घेतले आहे. मसाल्यामध्ये लाल तिखट, हळदी, हिंग, आंबी, लसूण सगळं एकत्र करून दळून घेणे. थोडासा तडका देणे. आता वाफेवर शिजवलेली ती टाकणे. थोडंसं फिरवून घेणे. फिरवून झाल्यानंतर थोड्याशा प्रमाणात रस्सा करणे. जास्त रस्सा करू नये. ज्वारीच्या भाकरीत छान लागते ही भाजी लसणाच्या पेस्ट असल्यामुळं. त्यानंतर थोडेसे शिजवून घ्या. बस ही झाली आमची गिलकीची भाजी. 5 मिनिटात होते तयार. वाफेवर लवकर होते. बारीक गॅसवर, जास्त फुल गॅस करू नये. तुम्ही एकदा ही भाजी करून बघा. वरतून कोथिंबीर धुवून चिरून टाकणे. कधी मी कोथिंबीर धुवून घेणे, कारण शेतकरी फवारा मारतात. ही झाली आमची गिलकीची भाजी. तुम्हाला आवडल्यास लाईक करा व शेअर करा.